नमस्कार, मी डॉक्टर निलेश पुंड, न्यू रूट्स हेअर क्लिनिकमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत सुनील बर्वेजी सर आहेत, ज्यांना आपण सर्वच बघत आलो आहोत लहानपणापासून. आणि सरांना आपण वेगवेगळ्या चित्रपटात, सर्वांना आपण वेगवेगळ्या सिरियल्समध्ये बघितलेलं आहेत. आणि सर यांची ओळख अशी आहे की सर्वजण त्यांना विचारतात की तुम्ही म्हातारे कधी होणार. तर सर असे एकदम युवा, यंग, आपल्या सर्वांना एक आदर्श, एक यंग एज असं सरांचं एक आपल्याला आहे. तर 11 ऑक्टोबरला आपण सरांचं हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं, हेअरलाईनचं आणि क्राऊन पोर्शनचं, की जे की त्यांना अडचण निर्माण करत होतं. हेअर फायबर वापरावं लागायचं, त्याला मास्क करावं लागायचं कन्सिलर्सनी वेगवेगळ्या. पण मग त्यांना काही मध्ये वेळ मिळाला एक 5-6 दिवसांचा. तर मग सरांनी प्लॅन केला हेअर ट्रान्सप्लांटचा. ट्रान्सप्लांटची व्हिडिओ नंतर सरांचा रिव्ह्यू तुम्ही बघितलाच आहे. तर हा आता जवळजवळ 7 महिने उलटून गेलेत. तर रिझल्ट कसा आहे तर आपण आता बघतच आहात. प्रतिक्रिया काय आहेत रिझल्टच्या बाबतीत ते आपण आज सरांकडून जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. 11 ऑक्टोबरला मी जेव्हा केलं त्याच्या आधी मी मला वाटतं 7-8 तारखेला तुमच्याकडे आलो होतो. नाही, ऑक्टोबरच्या आधी अगदी 29 सप्टेंबरच्या सुमारास मी तुमच्याकडे आलो होतो. त्याच्यानंतर आपण त्याच्या सगळ्या टेस्ट वगैरे करून घेतल्या आणि मी थोडासा काय म्हणतात त्यांना साशंक होतो, करावं की न करावं. पण सरांच्या कॉन्फिडन्समुळे की हे सगळं छान होईल, या कॉन्फिडन्समुळे खरं तर मी तयार झालो. आणि जी पॉझिटिव्हिटी तुम्हाला डॉक्टरांकडून नेहमी मिळत असते, त्यामुळे सुद्धा पेशंट मला वाटतं काही गोष्टी करायला धजावतो. तर तसंच थोडंसं डॉक्टरांच्या बाबतीत झालं. त्यांनी इतका कॉन्फिडन्स दिला मला की मी म्हटलं की ठीक आहे आपण करूया. आणि मला थोडंसं इथे हळूहळू केस कमी व्हायला लागले होते आणि इथेही थोडेसे विरळ होत होते. पण मला हा मागचा माझा जो क्राऊन पोर्शन आहे त्याचंच थोडंसं काळजी होती, कारण कॅमेरा मागे गेल्यानंतर बरोबर तेवढंच दिसायचं. तर ते मला थोडंसं खटकायचं. तर म्हणून मी सरांकडे आलो होतो. सर म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, आपण हे आणि तुमचे इथले सुद्धा जे पोर्शन जितका स्काल्प दिसतोय किंवा जितका थोडंसं विरळ होत गेला आहे तेवढं आपण करूया. आणि म्हणून मग आम्ही 11 ऑक्टोबरला ही सर्जरी प्लॅन केली. 11 ऑक्टोबरला ती सर्जरी झालीसुद्धा. आणि माझा विश्वासच बसेना की मी तयार झालो एखाद्या सर्जरीला. तर ते फक्त सरांच्या कॉन्फिडन्सवरती मी खरं तर आलो. आणि आज माझा रिझल्ट बघून मला इतका आनंद होतो आहे आणि त्यासाठी सरांचे खूप खूप आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांनी तो कॉन्फिडन्स दिला. म्हणून आज खरं तर मला इतके छान परत एकदा माझ्या तारुण्यात जसे केस होते तसे मला केस आलेले, तसं मी आज असे वळवू शकतो. तर सगळं श्रेय डॉक्टरांचं आहे. आणि डॉक्टरांनी तेव्हासुद्धा सांगितलं होतं की खरं ते करेक्टिव्ह सर्जरी टाईपमध्ये मोडते आणि त्यामुळे आमच्यासारखे जे असतात ज्यांचे थोडेसे विरळ व्हायला लागलेत त्यांनी जर काही योग्य वेळी येऊन ही सर्जरी केली तर त्याचा इम्पॅक्ट जास्त येऊ शकतो, त्याचा इफेक्ट चांगला येऊ शकतो. आणि तोच तुम्हाला दिसतोय माझ्या केसांमध्ये. त्यामुळे थँक्यू सो मच डॉक्टर. आमचा प्रत्येक पेशंटला हाच प्रयत्न असतो की ट्रान्सप्लांट हे एक फक्त एक सर्जरी नसून एक आर्ट आणि स्किलचं वर्क आहे की ज्यामध्ये आपण आपलं कौशल्य दाखवतो. ते कौशल्य तुमचं कधी सिद्ध होतं ज्या वेळेस तुमचं हेअर ट्रान्सप्लांट हे ओळखू येत नाही केलेलं आहे. तर त्या पद्धतीचं जर का आपण ट्रान्सप्लांट देऊ शकत असो तर नक्कीच आम्ही सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आम्ही देतो. आणि तेच आम्ही समाधानकारक सरांना रिझल्ट देऊ शकलो आहे की ओळखू येत नाही आहे. कारण ओळखू जर का आलं तर मग ट्रान्सप्लांटमध्ये तेवढी फारशी मजा नाही राहत. तर आमच्या प्रत्येक पेशंटला आणि सर्वांना तोच एक प्रयत्न असतो की डोनर एरिया चांगला असेल, हेअर क्वालिटी चांगली असेल तर हेअर ट्रान्सप्लांट एकदम परमनंट आणि लाईफटाईम हा रिझल्ट आहे. याच्यात मेंटेनन्स नाही, आता यात कुठल्या प्रकारची औषधं नाही घ्यायची. असे हे रिझल्ट सरांचे 20-30-40 वर्ष असेच सरांना हे परमनंट राहतील. हा पण एक फार महत्त्वाचा भाग आहे. तर अशा प्रकारे आपण आज जाणून घेतलं आहे सरांकडून यांची प्रतिक्रिया. सरांना खूप खूप शुभेच्छा आता येणार त्यांच्या चित्रपटासाठी. आता 1 मेला सरांचा आता एक सुधीर फडके हा एक चित्रपटसुद्धा रिलीज होतो आहे थिएटर्समध्ये. तर सरांना त्याबद्दल पण शुभेच्छा. आणि सरांनी आपल्याला त्यांचं एक मत व्यक्त केलं त्याबद्दल पण सरांचे खूप खूप आभार. सर थँक्यू. तर अशा प्रकारे आमचा सर्व पेशंटला हाच प्रयत्न असतो की एरिया पूर्ण कवर व्हावा. लक्षात नाही आलं पाहिजे ट्रान्सप्लांट झालेला आहे, तेवढीच घनता डेन्सिटी मॅच झाली पाहिजे आणि लॉंग लाईफ तो रिझल्ट राहायला पाहिजे. कारण की
2 वर्षात 3 वर्षात जर का ते केस परत निघायला लागले किंवा मग मजा नाही येत त्याच्यामध्ये, कारण आपण तेवढा त्यात वेळ खर्च केलेला असतो. तर अशा प्रकारे कुठल्याही तुम्हाला केसांच्या संदर्भात कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आपले वेगवेगळ्या ठिकाणात भारतामध्ये क्लिनिक्स आहेत, तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. तुम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष चेक करू शकता तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत काय नाही. तर तुम्हाला त्यात नक्कीच त्यात तुम्हाला समाधान देण्याचा आम्ही प्रयत्न करू. 100% तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करून, कारण आज तुमचं हेअर जे आहे, केस जे आहे ते तुमच्या चेहऱ्यामधलं एक खूप मोठं एक योगदान देतं तुमच्या लुकसाठी. तर अशा प्रकारे बघत राहा व्हिडिओज. काही असेल तर कॉमेंट करा, काही असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता, काही असेल तर तुम्ही कॉलही करू शकता. बघत राहा असंच न्यू रूट्स हेअर क्लिनिक. धन्यवाद.